तुमच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत। बघा आता तुम्ही रोज अशा बातम्या ऐकतच असाल की या योजनेचे पैसे जमा, त्या योजनेचे पैसे जमा, पण पैसे तर काय अकाउंटवरती दिसत नव्हते, पैसे आलेलं काय दिसत नव्हते। पण बघा आता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आलेली आहे। आता तुमच्या बँक खात्यात किती योजनेचे पैसे येणार आहेत तर बघा 4 योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि त्यातली त्यात सर्वात मोठी आनंदाची बातमी ही सर्व शेतकरी बांधवांसाठी आता समोर आलेली आहे। एकदम आता व्यवस्थित असे अपडेट आपण बघत आहोत, त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यात नेमके पैसे वाटप कधी होणार, आज पैसे येणार की उद्या पैसे येणार, सर्व काही तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे। कारण सरकार काय आता एक योजनेचे पैसे देत नसून 2 ते 3 योजनेचे पूर्ण पैसे तुम्हाला देणार आहे। त्यातली त्यात अजून एक महत्त्वाची आनंदाची बातमी आता सरकारकडून आलेली असून सर्वात मोठी घोषणा शेतकरी बांधवांसाठी केंद्रातून झालेली आहे। केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे टाकण्यासाठी आता मंजुरी दिलेली आहे आणि हे पैसे डीबीटीतून आता तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होणार आहेत। तर चला सर्व अपडेट आपण पाहूयात। त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका। तर चला पाहूयात। बघा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी अखेर समोर आली होय। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आलेल्या माहितीनुसार सर्वात मोठा निर्णय आता शेतकरी बांधवांनो 3 मोठ्या बातम्या आलेल्या असून त्यातील चौथी वेगळी बातमी आहे आणि 3 बातम्या जे आहेत ते सध्या लवकर पैसे येणाऱ्या 3 योजनेचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत, त्या 3 बातम्या आपण बघणार आहोत। त्यानंतर चौथी पण बातमी खूप महत्त्वाची आहे, ती पण आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या सर्व बातम्या शेतकऱ्यांसाठीच्याच आहेत, शेतकऱ्यांसाठीच सरकारने निर्णय घेतलेला आहे। बघा आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। होय, आता काळजी करण्याची गरज नाहीये, तर सरकारने ऐतिहासिक मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे। यामुळे पूर्ण पैशांचं वितरण केलं जाईल। एकनाथ शिंदे यांनी तर बच्चू कडूंना कॉल केला होता, त्या ठिकाणी एकनाथ शिंदे म्हटले की आम्ही जे आहे ते बच्चू कडू यांनी जे आंदोलन केलं होतं त्याची दखल घेतली आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेतला, असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं। बघा आता एकनाथ शिंदेंच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांना जे आहे ते कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, असं पण त्यांनी स्पष्ट केलेलंच आहे। पण बघा आता तुमच्या बँक खात्यात एक नाही तर 4 योजनेचे पैसे येणार असून आता तुम्हाला पीक विम्याचे 17,000 रुपये या ठिकाणी लक्ष देऊन बघा। त्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता, त्यानंतर पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने आणलेली नमो शेतकरी योजना, त्या नमो शेतकरी योजनेचा पण 2,000 रुपयांचा हप्ता, त्यानंतर शेतकरी बांधवांनो तुम्हाला मिळणार आहे 50,000 रुपयांचं अनुदान व हे 50,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि या घोषणा सरकारने पूर्ण केलेल्या आहेत। बघा आता यातील काही योजनेचे पैसे आता लवकर जमा होणार आहेत आणि काही योजनेचे पैसे 4-5 दिवसानंतर जमा होणार आहेत, पण हे पैसे पूर्ण आता बँक खात्यात येणार आहेत। तर चला आता हे पैसे वाटप कसं होत आहे, सर्वात आधी कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला यादी दाखवतो। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे आता तुमच्या खात्यात जमा होतील। बघा आता नेमके सरकारने कोणते जिल्हे निवडले आहेत, कोणत्या जिल्ह्यात सरकार सर्वात आधी पैसे वाटप आता सुरू करत आहे, अशा जिल्ह्यांची नावं पण आता जाहीर झालेली आहेत। तर चला ती जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगतो। जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता डायरेक्ट तुम्हाला पीक विमा हा 17,000 रुपयांचा, नमो शेतकरीचा हप्ता तर मिळणारच आहे तो 2,000, पीएम किसान 2,000 आणि अनुदान तर हे फिक्स आता 50,000 रुपयांचं बँक खात्यात जमा केलं जाणार आहे। तर चला आता सर्व काही माहिती आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी पण दाखवतो। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आता ही आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आपण म्हणू शकतो। बघा आता सगळ्यांना माहिती आहे की कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। आता सरकारने पीएम किसानचे 2,000 रुपये केंद्र सरकारकडून हे जाहीर झाले आहे, त्यानंतर राज्य सरकारकडून नमो शेतकरीचे 2,000 रुपये, पीक विमा 17,000 रुपये आता याचा निर्णय जाहीर झालेला आहे। या 13 जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे वाटप केले जाणार असून 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सर्वात आधी दिलासा मिळणार आहे। तुम्ही म्हणाल फक्त 13 जिल्ह्यातच पैसे का, तर तसं नाहीये, पैसे बऱ्याच जिल्ह्यात मिळणार आहेत, पण लवकर कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी दाखवत आहे। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट सर्वात आधी तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। पण शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, होय आता लवकरात लवकर महत्त्वाची गोष्ट ती लक्षात घेणं गरजेचं असून सर्वात आधी तुम्हाला सरकारने सांगितलेली 2 कामे पण करायची आहेत। बघा सरकारने नवीन नियम लावलेला असून ही 2 कामे जर तुम्ही केली नाही तर तुमच्या बँक खात्यात पैसे लवकर जमा होणार नाहीत
बघा आता एकंदरीत जर विचार केला तर तुम्हाला ही 2 कामे लवकर करावी लागतील। जर तुम्ही ही 2 कामे लवकर केली तर तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पैसे येतील आणि पूर्ण सर्व योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा होतील। पण तुम्ही ही 2 कामे केली नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, तुमचे पैसे थांबू शकतात किंवा तुमचं नाव यादीतून जाऊ शकतं। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोणती 2 कामे करायची ते पण तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या बँक खात्यात लगेच पैसे येऊन जातील। तर चला आता सर्व काही अपडेट या ठिकाणी आपण बघण्याचं काम करणार आहोत। सर्वात आधी आपण काय करूयात, नेमके पैसे वाटप कोणत्या 13 जिल्ह्यात सरकार सुरू करत आहे त्या जिल्ह्यांची यादी बघूयात आणि कोणकोणत्या योजनेचे पैसे सरकार सर्वात आधी देणार आहे त्या योजनेची माहिती बघूयात। तर चला सर्वात आधी आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत पाहूयात। त्यानंतर पीक विम्याचे 17,000 रुपये कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहेत, त्यानंतर पीक विम्याची ती अपडेट आपण बघणार आहोत। आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांसाठी 4 योजनेबाबत मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीचा देखील आता सर्वात मोठा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे। कर्जमाफीबाबतची आनंदाची बातमी तुम्हाला ती लगेच दाखवणार असून त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला आता सर्वात आधी नमो शेतकरी योजना आणि पीक विम्याचे पैसे कसे वाटप सुरू होत आहेत, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहेत त्याआधी आपण जिल्ह्यांची यादी या ठिकाणी बघण्याचं काम करणार आहोत। तर चला पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत त्यांची तुम्हाला नावं सांगतो। बघा या ठिकाणी स्पष्टपणे आता मोठी बातमी समोर आलेली आहे। या ठिकाणी बघा आता शेतकऱ्यांसाठी निर्णय झालेला आहे, राज्य सरकारकडून पूर्ण मंजुरी आता भेटलेली आहे। बघा एक ना एक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। होय बघा शेतकरी बांधवांनो, पैसे आज किती जिल्ह्यात मिळणार, उद्या किती जिल्ह्यात मिळणार की दुसरीच कोणती पैसे वाटपाची तारीख आहे याबाबतची माहिती आता तुम्हाला लगेच देणार आहे। बघा आता तुम्हाला कळेल की यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यांची नावे आहेत हे पण तुम्हाला आता बघायला मिळणार आहे। लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। सबस्क्राइब केले की अशा बातम्या सारखं तुम्हाला वेळोवेळी बघायला मिळतील। बघा आता या ठिकाणी जिल्ह्यांची नाव आपण बघत आहोत। बघा आता पीक विम्याचे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत, तर बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील काही तालुक्यांची आणि जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगत आहे। पहिला जिल्हा आहे अहिल्यादेवी नगर। बघा आता या जिल्ह्यातील जर तुम्ही राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पैशांचे वितरण केलं जाणार आहे। 17,000 रुपयांचा हा पीक विमा तुम्हाला मिळणार असून डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या खात्यात पैसे येतील। म्हणजेच की डीबीटी अशी प्रक्रिया असते की तिकडून पैसे पाठवल्यानंतर 15 ते 20 मिनिटात किंवा 30 मिनिटांपर्यंत पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतात। मग सरकार आता यावेळेस पण डीबीटीतून पैसे देणार असून या जिल्ह्यात लवकर पैसे येण्याची शक्यता आहे। अहिल्यादेवी नगर या ठिकाणी 17,000 रुपये पूर्णपणे वाटप केले जातील आणि या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल। पण बघा सर्वांना ही रक्कम मिळणार नाही, काहींना 13,000 रुपये मिळतील, काहींना 15,000 रुपये, काहींना 17,000 रुपये, काहींना 18,000 रुपये, काहींना 20,000 रुपयांपर्यंतचा देखील पीक विमा पूर्ण मिळेल आणि त्यांच्या खात्यात हे पैसे पूर्णपणे जमा होऊन जातील। यानंतर बघा अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या ठिकाणी जे आहे ते डीबीटीच्या माध्यमातून पीएम किसानचे आता जे आहे ते 2,000 रुपये मंजूर केलेले आहेत। या जिल्ह्यात हे पैसे येणार आहेत। नमो शेतकरीचे 2,000 रुपये कोणत्या क्षणी मंजूर होऊन आता या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे। त्यानंतर आता अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50,000 रुपयांचं अनुदान मिळणार आहे। आता तुम्ही म्हणत असाल एवढं अनुदान सरकार का देत आहे, कशामुळे देत आहे आणि हे अनुदान सगळ्यांना मिळणार की कोणत्या दुसऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ती पण माहिती तुम्हाला पुढे सांगणार असून आता तुम्हाला फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। बघा आता अहिल्यादेवी नगर जिल्ह्यात 50,000 रुपयांचे देखील अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। थेट बँक खात्यात हे अनुदान वाटप केलं जाणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। तर चला आता पुढची अपडेट या ठिकाणी आपण बघूयात। अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहेत, पुढचे जिल्हे कोणते आहेत त्यांची पण नावं तुम्हाला या ठिकाणी सांगतो। बघा शेतकरी बांधवांनो आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। पुढची यादी पण या ठिकाणी आलेली आहे आणि त्यातली त्यात आता सरकारकडून एक पत्र पण जाहीर झालेलं आहे, ते म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हप्ता देण्याबाबतचं। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे देण्यापूर्वी सरकारनं काय सांगितलं आहे, तर बघा आता सरकारकडून एक महत्त्वाची माहिती आली ती पण आपण बघणारच आहोत। पण इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार ही अपडेट आहे नमो शेतकरीची। आता पीक विम्याची तर बघतच आहोत, पीक विमा कोणत्या जिल्ह्यात मिळणार ते पण सांगत आहे। अजून पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत त्यांची नावं अजून
पुढे तुम्हाला दाखवणार असून शेवटपर्यंत व्हिडिओ बघाच. पण त्यापूर्वी बघा, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यास उपरोक्त आता जे आहे ते बघायला मिळत आहे. येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. प्रस्तुत योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसोबतच अनुसूचित जे आहे ते जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना देखील लाभ देण्यात येतो. या योजनेतून अनुसूचित जमाती या घटकांकरिता देण्यात येणारा लाभ भागासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उपलब्ध करून देण्यास महालेखाकार कार्यालयाने वाचा येथील पत्राद्वारे मान्यता दिली. त्यास अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता नवीन लेखाशीर्षास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, अशी माहिती समोर आली. आता आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरीचे पैसे आता कोणत्या क्षणी जमा होऊ शकतात असं सांगण्यात येत आहे. म्हणजेच आता पीक विम्यापाठोपाठ नमो शेतकरीचे पण 2000 रुपये पूर्ण शेतकऱ्यांना भेटणार असल्याची आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर चला, आता पीएम किसानचा हप्ता मंजूर झालेला आहे आणि तो किती वाजता जमा होणार आहे त्याचा टायमिंग देखील जाहीर झालेला असून ते पण तुम्हाला माहिती पुढे सांगतो. त्यापूर्वी पीक विमा जमा होणारे आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची एकदा यादी आपण बघूयात. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत चला. बघा, आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव. बघा, आता धाराशिव जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे 17,000 रुपये, कुणाला 15,000 रुपये, कुणाला 18,000 रुपये अशी रक्कम मिळणार आहे. त्यानंतर अहिल्यादेवीनगर जिल्हा, त्यानंतर बघू शकता पुढचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे. अहिल्यादेवीनगर याही ठिकाणी पैसे येणार आहेत. आणि आता काही तालुके आहेत, यामध्ये कळंब तालुका आहे. या तालुक्यात पण पूर्ण पैसे आता जमा होणार असून शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून मिळणारच आहे. त्यानंतर आलेल्या माहितीनुसार श्रीरामपूर तालुका अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील आहे. या तालुक्यात पण पैशांचं वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केलं जाणार आहे. यानंतरचा तालुका जामखेड तालुका. जामखेड तालुक्यात पण आता 17,000 रुपयांच्या पीक विम्याचं वाटप पूर्णपणे केलं जाणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यानंतर पाथर्डी याही ठिकाणी पूर्ण पैसे वाटप केले जाणार असून या बऱ्याच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. यानंतर पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा बीड जिल्हा आहे. बघा, आता बीड जिल्ह्यात पण पैसे वाटप केले जाणार आहेत. आता बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जे आहे ती कर्जमाफीचा पण लाभ भेटणार तर आहे. मात्र 50,000 रुपयांचं अनुदान देखील बीड जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता 50,000 रुपयांचं अनुदान नेमकं सरकार कधी वाटप करत आहे, कोणाला देत आहे आणि 50,000 रुपये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारने टाकण्याचा निर्णय घेतल्याने कोणते शेतकरी आता खुश होणार आहेत, कोणाच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत, तर चला ती पण यादी तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो. बघा, आलेल्या माहितीनुसार आता 50,000 रुपये हे बीड जिल्ह्यात पण मिळणार आहेत. बीड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना मिळणार असून हे कोणाला मिळणार आहेत तर बघा, ज्यांनी कर्ज परतफेड केले असेल, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले पुन्हा रिटर्न केले असेल तर अशा शेतकऱ्यांना पण सरकार मदत करणार असून अशा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 50,000 रुपये देण्याची घोषणा आहे. पूर्ण 50,000 रुपये सरकार देत असल्यामुळे कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून असा मोठा लाभ शेतकऱ्यांना सरकार देत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आलेला आहे. आणि हे पैसे कुठे मिळणार आहेत तर बघा, यानंतर पुढचा एक जिल्हा आहे लातूर जिल्हा. याही ठिकाणी 50,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. पण सर्वात जास्त हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना आणि कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत तर इकडे बघा, हे रत्नागिरी, त्यानंतर सिंधुदुर्ग असेल, पालघरचे काही भाग असतील, त्यानंतर ठाणे असेल, त्यानंतर बघा बाकीचे पण इतर काही जिल्हे आपल्याला बघायला मिळत आहेत. सर्वात जास्त कोणत्या विभागात तर कोकण विभागात 50,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकण्यात येणार आहेत. कोकणातील सर्वात जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल असं सरकारने सांगितलेलं असून आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी समोर आलेलीच आहे. तर चला, आता महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून आता पीक विमा पीएम किसानचे पैसे कधी येणार, तारीख कोणती आहे, कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत, आता ती तारीख देखील तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचं काम करतो. शेवटपर्यंत आता व्हिडिओ बघण्याचं तुम्ही काम करा. बघा, आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या बँक खात्यात पैसे येणारच आहेत. तर बघा, आता तारीख सांगतो. पीएम किसान महासन्मान निधी योजना हप्ता वाटप 5 वाजता होणार आहे. 5 वाजता एका मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून पीएम किसानचे 2,000 रुपये महाराष्ट्रभरातील तसेच देशभरातील करोडो शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. हे 2,000 रुपये वाटप पूर्ण केलं जाणार आहे आणि हे 5 वाजता वाटप केलं जाणार आहे. आणि हे वाटप आता राज्य सरकारच्या माध्यमातून जसं नमो शेतकरीचं केलं जातं डीबीटीतून,
तसंच केंद्र सरकारचं पण डीबीटी माध्यमातूनच असतं आणि 13 मार्च 2026 5 वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सायंकाळच्या दरम्यान हे पैसे पूर्णपणे जमा होणार आहेत आणि पूर्ण रक्कम येणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. पीक विम्याची तारीख जाहीर झाली नाही, पण आता या मार्च महिन्यात कोणत्या क्षणी पीक विमा मिळू शकतो अशी माहिती वर्तवण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात पण पीक विम्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे काळजी करू नका. आता या मार्च महिन्यात नमोचा पण हप्ता मिळेल अशी माहिती येत आहे. धन्यवाद.